हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 3. रात्री साधारण 9:30च्या दरम्यान सीड घरी आला. सानिध्या त्याची वाट बघून डायनिंग टेबलवर डोकं टेकून झोपून गेली होती. जेवलीही? राधाकडे त्याने तिची चौकशी केली. नाही ना, ऐकायलाच तयार नाही त्या. तुम्ही आल्यावरच जेवणार असं त्या म्हणाल्या. राधा म्हणाली. प्रेमाने स्वतःच्या लाडक्या परीच्या केसांवरून त्याने हात फिरवला. बरं ठीक आहे, जेवण गरम करायला घ्या, मी आलोच, म्हणत तो रूममध्ये निघून गेला. फ्रेश होऊन 15 मिनिटांनी तो बाहेर आला. गुंडूराणी, सानिध्याच्या गालावर ओठ टेकवत तिला प्रेमाने आवाज देत तो उठवू लागला. सानिध्याने झोपेतच त्याला स्मित दिले. परी, प्रेमाने पुन्हा तिला आवाज दिला. सानिध्याने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहिले. त्याला स्मित देत डोळे मिटून पुन्हा झोपली. आपण स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात आपल्या बाबाला बघितलं ह्याची जाणीव होताच ती डोळे किलकिले करत पुन्हा उठली. सीड, डोळे चोळत तिने त्याला आवाज दिला. सॉरी, बाबाला ऑफिसमधून यायला थोडा उशीर झाला ना. तिच्या गालावर ओठ टेकवत त्याने तिला स्वतःच्या मांडीवर घेतलं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पेंगत होती. आम्हाला खूप भूक लागली आहे, सानिध्या म्हणाली. तुम्ही जेवून का नाही घेतलं? भूक लागली तर जेवून घ्यायचं ना. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत सीड म्हणाला. तू उशिरा का आला? आम्ही लागवलोय तुझ्यावर, सानिध्या म्हणाली. सॉरी ना स्वीट हार्ट, आम्ही उद्या पूर्ण दिवस तुझ्यासोबत असणार आहोत. आम्ही आज ऑफिसमधलं सगळं काम संपवून आलं. खरंच, सीड म्हणाला. उद्या फ्रायडे आहे काय? सानिध्याने विचारले. उद्या सॅटर्डे आहे, सीड म्हणाला. मग फ्रायडे कधी असतो? सानिध्याने विचारलं. आज असतो. तुझं काय आहे फ्रायडेला? सीडने विचारलं. परत फ्रायडे कधी असतो? सानिध्याने विचारले. नेक्स्ट वीक, सीड म्हणाला. म्हणजे कधी? सानिध्याने पुन्हा प्रश्न केला. सीडने तिला स्वतःसमोर बसवलं. सानिध्याच्या आवडीचा पास्ता घेऊन राधा तिथे आली. ती सानिध्याला भरवायला जाणार तोच सीडने तिला अडवलं. राधाच्या हातातून पास्ताचं बाऊल काढून घेत तो सानिध्याला भरवू लागला. तुझं फ्रायडेला काय आहे? फोकच्या टोकात अडकवलेल्या पास्तावर फुंकर मारत सीडने सानिध्याला विचारलं. ताथा, सानिध्या म्हणाली. ताथा? हे ताथा काय असतं? सीडने विचारलं. लादा, तू सीडला सांग बघू, मी विसरली ते, सानिध्या निरागसतेने म्हणाली. ही ताता काय भानगड आहे? सीडने राधाला विचारले. मॅडम आज कथ्थक टीचरला भेटल्या. त्यांना कथ्थक शिकायचंय. थर्सडे आणि फ्रायडे 2 दिवस कथ्थक टीचर तिथे शिकवायला असते, राधा म्हणाली. आज सम्राट सोडायला आलेलं ना स्कूलमध्ये? सीड विषय बदलतच म्हणाला. सम्राट आम्हाला सोलायला आलाच नाही. स्कूलमधून न्यायला येतो बोलला आणि तरी आला नाही तो, तोंड पाडतच सानिध्या म्हणाली. सीडने राधाकडे पाहिले. दुसरे साहेब आणायला जाणार म्हणून मी स्कूलमध्ये गेलीच नाही आणायला. 2 वाजून गेले, मॅडम घरी आल्याच नाही म्हणून मी शाळेत फोन करून विचारलं तर मला कळलं की हिच्या टीचर तुम्हाला फोन करायला जाणार होत्या की सानिध्या अजून शाळेतच आहे, कोणी न्यायला नाही आलं म्हणून. पण मग मी त्यांना तुम्हाला काही सांगू नको म्हणून म्हटले, कारण तुम्ही पुन्हा टेन्शन घेत बसाल.
मग मी घाई गडबडीत स्कूलमध्ये गेली, राधा म्हणाली. सीड रागातच टेबलावरचा उठला. तोच सानिध्याने त्याचा दंडालत पकडत त्याला अडवले. बोलं झालं, लादा आम्हाला उशीला न्यायला आली ते. आम्ही मॅजिक टीचरला भेटलो. मी ताथाला जाणार, फ्लायडे. मॅजिक टीचर मला ताथा शिकवणार म्हणाली, सानिध्या म्हणाली. त्याला कथ्थक म्हणतात ग राणी. आणि आता तू अजून लहान आहेस, खूप दमणार तू, सीड तिला प्रेमाने समजावत म्हणाला. आम्ही नाही ले दमणार, प्लीज. दोन्ही हाताची एक मूठ बनवत डोळे किलकिले करतच ती म्हणाली. तू ड्रॉइंग क्लासला जाणार, सीडने विचारलं. तिथे पण ताथा असतं का, सानिध्याने निरागसतेने विचारले. तिथे तुम्ही सुंदर सुंदर पेंटिंग बनवायला शिकाल. नवीन नवीन रंग असणार तिथे, त्याची ओळख होणार तुझी. तू माझं पण चित्र काढू शकतेस मग, सीड म्हणाला. आम्हाला ताथा आवडला, आम्ही जातो ना तिथे, प्लीज न ले स्वीट हार्ट, छोटंसं तोंड करतच सानिध्या म्हणाली. राधा, एकदा बोलून घे त्या टीचरसोबत. आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही भेटू त्यांना, सीड म्हणाला. बरं साहेब, मी निघू का, राधाने विचारलं. उद्या तुम्ही सगळ्यांनी सुट्टी घ्या, आम्ही बाहेर असू, सीड म्हणाला. बरं साहेब, म्हणत राधा निघून गेली. सानिध्या कथ्थकच्या विचारात हरवून गेलेली. दुपारी कानात पडलेल्या घुंगरांचे स्वर अजूनही तिच्या कानात घुमत होते. लवकर हे फिनिश करा बघू, सीड तिला लागलेली तंद्री दूर करतच म्हणाला. सीड, ते कसे कलत होते माहिती आहे, सानिध्या चेहऱ्यावर भाव आणतच सीडला म्हणाली. डोळे थोडे मोठे करत चेहऱ्यावर तिच्यासारखे भाव आणत सीडने तिला विचारले. ताथा ताथा, कथ्थक शिकणाऱ्या मुलींचे तिने निरीक्षण केलेलं. अगदी तसेच भाव ती चेहऱ्यावर आणत हातवारे करून सीडला दाखवू लागली. सीड स्तब्धच झाला. त्याची तिच्यावरून नजर हटतच नव्हती. ती मीला आहे ना, तिला येतच नव्हतं, वेलीच आहे, सगळं चुकीचं कलत होती ती, सानिध्या म्हणाली. सीड अजूनही स्तब्धपणे तिलाच पाहत होता. तू ललतोयस, नाजूकशा हातात सीडचा चेहरा पकडतच सानिध्याने विचारले. आज पहिल्यांदाच बाबाने तुम्हाला वेगळं काही करताना बघितलं ना, सो बाबाला खूप छान वाटतंय, तिच्या कपाळावर ओठ टेकवत सीड म्हणाला. तू ललत का सांगतोयस, आम्हाला चांगलं नाही वाटत तू ललतोस ते, सानिध्याने भाऊक होत विचारले. सीडच्या डोळ्यात पाणी बघून तिचे डोळे देखील नकळत पाणावले. मी नाही ग रडत बच्चा, तू तुझ्या हाताने जेवणार, बाबाला पण खूप भूक लागली आहे, सीड म्हणाला. दोघेही बाप बेटी गप्पा मारत जेवू लागले. सानिध्याच्या गोड शब्दांनी सीडचा डोक्यावरचा पूर्ण तणाव दूर झाला होता. 2 दिवस सीडने त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या लाडक्या परीसोबत घालवला. उद्यापासून पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार कामाला सुरुवात होणार होती. त्याला त्याच्या परीराणीला पाहिजे तसा वेळ देता येणार नव्हता. तिच्या केसांवरून हात फिरवत तो एकटक तिला पाहत होता. झोपेत ती आणखीनच क्यूट दिसत होती, अगदी तशीच जशी त्याची ती दिसायची. तिला आणखीन जवळ ओढत तिच्या पोटावर एक हात टाकत तिच्याच बाजूला तो झोपला. पण झोप काही येत नव्हती त्याला. डोळे घट्ट मिठून जुन्या आठवणीतून स्वतःला बाहेर पाडण्याचा प्रयत्न तो करत होता. मोबाईल रिंग झाला. एवढ्या रात्री आईसाहेबांचा फोन. स्वतःशीच तो पुटपुटला. हॅलो, समोरून त्याची आई म्हणाली. तो नुसताच हुंकारला. घरातील प्रत्येक सदस्याचा राग त्याला होता. अजूनही रागावलास आमच्यावर, आईसाहेबांनी समोरून विचारले. राग आणि तुमच्यावर, म्हणत सीड कुत्सित हसला. तुम्ही परत कधी येताय पुण्याला, आम्हाला नाही जमत हो तुमच्याशिवाय इथे राहायला, आईसाहेब खूप हळव्या होतच म्हणाल्या.
नका वाट बघू आमची. आम्ही आमच्या परीसोबत ह्या नवीन दुनियेत खूप खुश आहोत. खूप छान वाटतंय आम्हाला तुम्हा सगळ्यांपासून लांब राहून. खूप म्हणजे खूप छान. तुम्ही आमची काळजी आणि आठवण करणं सोडून द्या. बाय. एवढं बोलून त्याने फोन कट करून टाकला. फोन कट करून होताच त्याने मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवला. पुन्हा आईसाहेब फोन करतील याची खात्री त्याला होती. त्याला पुन्हा मागे जायचं नव्हतं आणि परीलासुद्धा त्यात अडकवायचं नव्हतं. जुने क्षण खूप त्रासदायक होते, जे आईसाहेबांच्या एका फोनमुळे जसेच्या तसे त्याच्या नजरेसमोरून तरंगू लागले. डोळ्यातून पाणी तरंगू लागलं. सीडच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी सानिध्याच्या गालावर टपकू लागलं. किंचितसे डोळे उघडून तिने आजूबाजूला पाहिले. सीड अगदी लहान मुलासारखं रडत असताना तिला दिसला. ती ताड करून बेडवर उठून बसली. तू ललतोय का? सीडला प्रेमाने स्वतःजवळ ओढतच ती म्हणाली. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता सीड तिच्या मिठीत शिरून लहान मुलांसारखं ओक्साबोक्शी रडू लागला. बाबा. सानिध्यासुद्धा त्याला असं रडताना बघून रडू लागली. आपला बाबा का रडतोय हेच तिला कळत नव्हतं. 15 मिनिट अशीच उलटून गेली. क्षणभराने सीड शांत झाला. सानिध्याला स्वतःच्या छातीवर घेत तो डोळे मिटून झोपला. ती मात्र मान वर काढून अधूनमधून त्याच्याकडे बघत होती. अधूनमधून हुंदक्याने त्याची छाती उडत होती. नाजूकशे हात त्याच्या छातीवर फिरवत ती त्याला शांत करत होती. काही क्षणांनी तो गाढ झोपी गेला आणि ती सुद्धा. सकाळ सकाळी दारावरच्या बेलने सीडची झोप चवताळली. घड्याळात पाहिले तर 8 वाजून गेले होते. सानिध्याच्या हातातून स्वतःचा शर्ट सोडवत तो हळूच तिच्यापासून लांब झाला. घरातील नोकर मंडळी दारात हजर होती. त्यांना त्यांची कामं सांगून सीड फ्रेश व्हायला निघून गेला. नेहमीप्रमाणे स्वतःचं आवरून होताच तो सानिध्याला उठवायला आला म्हणून खोलीत आला. छकुली. प्रेमभऱ्या शब्दांची फुंकर त्याने तिच्या कानात मारली. सकाळ सकाळी बाबाचा गोड आवाज ऐकून नेहमीप्रमाणे तिच्या ओठांवर स्मित उमटले. पण ती कूस बदलून झोपली. आम्ही ऑफिसला जाऊ. तुम्ही तुमची झोप पूर्ण होईपर्यंत झोपा, सीड म्हणाला. तू ऑफिसला गेल्यावर आमचे केश कोण विंचरलाल? डोळे तसेच मिटून ठेवत ती म्हणाली. आता तू मोठी झाली आहे ना राणी. राधाला विंचरू दे ना केस. बाबा ऑफिसला लेट गेला मग घरी पण लेट येणार. चालेल तुम्हाला? तिच्या गालावर ओठ टेकवत सीड तिची समजूत काढतच म्हणाला. आम्हाला तुझी वाट बघायला आवलतले सीड. बेडवर उठून बसत दोन्ही हात ताणत जांभई देतच ती म्हणाली. दोन्ही हात सीड समोर पसरत ती त्याला उचलून घ्यायला म्हणाली. नेहमीच्या सवयीनुसार त्याने तिला उचलून घेतलं आणि थोडा वेळ गॅलरीत जाऊन उभा राहिला. तिच्या निर्जीव अशा पायांवर मसाज करत तो गॅलरीत उभा राहिला. सूर्याची कोवळी किरणं गॅलरीत डोकावत होती. ती मात्र सीडच्या खांद्यावर मान टाकून अजूनही झोपून होती. झोप तिची झाली नव्हती, पण बाबा गेल्यावर दुसऱ्या कोणाकडून तरी केस बांधून घ्यावे लागतील म्हणून ती डोळ्यांवरची झोप उडवण्याचा प्रयत्न करत होती. बाबा, आज फ्रायडे आहे काय? सानिध्याने विचारलं. मंडे, सीड म्हणाला. मग फ्रायडे कधी येईल? सानिध्याने विचारलं. राणी, किती वेळा एकच प्रश्न करतेस? जेव्हा फ्रायडे येईल तेव्हा बाबा तुला सांगेल. आता पटकन रेडी हो बघू, म्हणत तो तिची तयारी करू लागला. तिचं सगळं आवरून तो कामावर निघून देखील गेला. तीसुद्धा राधासोबत शाळेत गेली. राधाने तिला नेहमीच्या जागेवर बसवले आणि ती निघून गेली. पायांमुळे थोडं ऐसपैस बसावं लागायचं म्हणून तिच्या बाजूला इतर कोणी बसत नव्हतं. पण आज मात्र एक मुलगा तिच्या बाजूला येऊन बसला. सानिध्याला आश्चर्य वाटलं. ती त्याच्याकडे बघत राहिली. माय नेम इज राज. व्हॉट्स युअर नेम? त्याने सानिध्याला स्मित देत विचारले आणि नंतर जोरजोरात खोकू लागलं. तुला बलं नाही का? सानिध्याने विचारलं. 4 दिवस झाले ताप जातच नव्हता म्हणून मी शाळेत पण येत नव्हतो ना. डॉक्टरने इंजेक्शन दिलं मला. राज अगदी मोठ्या माणसांसारखं म्हणाला. तसं सानिध्याने ओठांवर हात ठेवले. भीतीचे भाव तिच्या चेहऱ्यावर तरंगले. तू लल्ला? सानिध्याने विचारलं. म्हणजे? त्याने आश्चर्यचकित होत विचारले. बाबा, सानिध्या रडू लागली.
तू रडतेस का? काय झालं? तो तिला विचारू लागला. हेच आम्ही तुला विचारतोय, तू अशा लढला का? डॉक्टरने इंजेक्शन दिल्यावर सानिध्याने विचारलं. तसं त्या मुलाने डोक्यावर हातच मारून घेतला. त्याला रडणं म्हणतात, तो तिला शिकवतच म्हणाला. मी बोबली आहे, बोबली, सानिध्या म्हणाली. ते काय असतं? त्याने विचारलं. सानिध्याने खांदे उडवून त्याला आपल्याला माहीत नाही असे सांगितले. मी थोडासा रडलो, मग डॅडने मला किसी दिली आणि मी शांत झालो. बाय द वे, तुझं नाव काय आहे? राजने विचारलं. आज बाबा मला छकुली म्हणाला, सानिध्या म्हणाली. ओ अच्छा, छकुली, राज म्हणाला. तू आमचा मित्र बनशील? आम्ही तुला खूप सारे टॉय देऊ. आमचा इथे कोणीच फ्रेंड नाही. आम्ही नवीन आहोत ना इथे, सानिध्या म्हणाली. आम्ही म्हणजे कोण कोण? राजने विचारले. आम्ही म्हणजे फक्त आम्ही, छकुली, सानिध्या म्हणाली. मग मी बोल ना, आम्ही का बोलतेस? राज म्हणाला. मी बोलायचं असतं? तिने त्यालाच उलट प्रश्न केला. त्याने मान डोलावून हो सांगितले. दोघांच्या गप्पा गोष्टी थांबण्याचं काही नावच घेत नव्हत्या. टीचर वर्गात आली तसे दोघे शांत झाले. आज आपल्याला नवीन मित्र मिळाला म्हणून सानिध्या मनोमन खुश होती. कधी शाळा सुटते आणि घरी जाऊन बाबाला व्हिडिओ कॉलवर हे सगळं सांगते असं तिला झालेलं. टीचर जे काही सांगते त्याकडे तिचं लक्षच नव्हतं. आज मी डब्याला ना आलू पराठा आणलाय, राज हळूच तिच्या कानात कुजबुजला. ते काय असतं? सानिध्याने विचारलं. श्श, चाफेकळी ओठांवर ठेवत त्याने तिला हळू बोल असे सांगितले. हळूच डबा उघडत त्याने छोटूसा घास तोडून सानिध्याला भरवला. यम्मी, सानिध्या म्हणाली. आईने मला एक्स्ट्रा पण दिलाय, मी तुझ्यासोबत शेअर करेल. राज तिला म्हणाला. खलच? सानिध्याने खुश होत विचारले. त्याने मान डोलावत हो सुद्धा म्हटले. आम्हाला आत्ताच भूक लागली आहे, सानिध्या म्हणाली. टीचर ओरडेल, कधी पण डब्बा नाही खायचा. इट्स बॅड हॅबिट, राज तिला समजावत म्हणाला. ती तोंड पाडत समोर उभ्या असलेल्या टीचरकडे पाहू लागली. टीचर सगळ्यांना नवीन पोएम शिकवत होती. पोएम शिकवून होताच टीचर सगळ्यांना रंग भरायला शिकवत होती. जशी मधली सुट्टी झाली तसं राजने डब्बा काढून दोघांच्या पुढ्यात ठेवला. एका पराठ्याची रुळणी करून त्याने तो सानिध्याच्या हातात दिला आणि रुळणी करून तो स्वतः खाऊ लागला. आपला खाऊन झाल्यावर खेळूयात, पटपट खा, तो तिला म्हणाला. मी नाही खेळू शकत, मला चालता नाही ना येत, सानिध्या त्याला स्मित देत म्हणाली. तिने स्वतःचा डब्बा काढून त्याच्या पुढ्यात ठेवला. तो मात्र मगासपासून बेंच आड लपलेले लेग क्लिपर घातलेले तिचे पाय बघत राहिला. तुला सँडविच आवडतं का? सानिध्याने विचारलं. खूप, पण मी नाही घेणार. आई म्हणते कुणी दिलेलं काही घ्यायचं नसतं, तो म्हणाला. सानिध्याने हातात पकडलेला त्याचा पराठा पुन्हा त्याच्या डब्यात ठेवला. काय झालं? राजने विचारले. तू आमचं सँडविच घेत नाहीस, मग आम्ही तुझा पराठा नाही घेणार, सानिध्या म्हणाली. तो विचार करू लागला. तिच्या डब्यात दिसणाऱ्या सँडविचवर त्याचं मन खरं तर आलं होतं. त्यात त्याचा तो त्रिकोणी आकार आणि खरपूस असं रंग त्याला स्वतःजवळ आकर्षित करत होता. त्यात भर म्हणजे त्यातून अर्धवट बाहेर आलेलं चीज ते सँडविच किती स्वादिष्ट असेल याची जाणीव त्याला करून देत होतं. हातातील पराठा त्याने पुन्हा डब्यात ठेवला आणि सानिध्याच्या डब्यातून सँडविच उचललं. तसं सानिध्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तिने देखील त्याच्या डब्यातून पराठा घेतला. दोघेही एकमेकांना स्मित देत खाऊ लागले.
तुझ्या घरी कोण कोण असतं? सानिध्याने विचारलं. आई, डॅडी आणि मावशी, राज म्हणाला. तुझी आई तुझ्या जवळ राहते का? सानिध्याने विचारलं. का? तुझी नाही राहत का? त्याने उलट प्रश्न केला. नाही ना, ती तोंड पाडतच त्याला म्हणाली. अरे वा, मग तुझी किती मजा आहे ना. नो टॉर्चर. सानिध्याची पाठ थोपटत तो तिला म्हणाला. हातातील पराठा तसाच पकडून ठेवत सानिध्या त्याच्याकडे पाहतच राहिली. आज राजसोबत असलेल्यामुळे दिवस कसा संपला हेच सानिध्याला कळालं नाही. नेहमीप्रमाणे शाळा सुटली. राधा सानिध्याला आणायला वर्गात येणार, पण सानिध्या राजचा आधार घेत आज वर्गाबाहेर आली होती. आई! राज स्वतःच्या आईला हात दाखवत मोठ्यानेच ओरडला. सानिध्या स्तब्धपणे त्याच्या आईला पाहतच राहिली. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून नक्की कळवा.